प्रणय कोळीला निश्चितच मोठी कामगिरी करावी लागेल. अपेक्षा भरपूर आहेत, मात्र अजूनपर्यंत जास्त डिलिव्हर तो करू शकला नाहीये. मात्र संधी जरूर आहे. कैमरा पर्सन मुस्तकीम, क्या बात है, जबरदस्त कैमरा वर्क वहां पे देखने को मिल रहा है. प्रणय कोहली टू रोहित भारद्वाज, ये गेंद और गेंद फरार होती हुई, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे अर्जुन आड़े की. एक ही रन मिलेगा. क्या जबरदस्त स्टार्ट. हालांकि गेंद अगर देखा जाए तो लेग स्टंप छोड़ रही थी, लेकिन फिर भी उसको छेड़ा वहां पे रोहित भारद्वाज ने. एक रन बनता हुआ, रन संख्या आगे बढ़ती हुई 1. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण सामना. इथून जो संघ जिंकेल तो शेवटच्या दिवशीचं तिकीट मिळवेल. कोणता संघ जिंकेल, अमित पॅकर्स की स्टार बॉयज. नेक्स्ट बॉल प्रणय, शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये फटका, हरचा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम कमिटमेंट. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव देखील कंप्लीट होते आहे. मात्र एक धाव जरूर वाचवले इथे क्षेत्ररक्षक संदीप शेट्टीनं. गुड कमिटमेंट. प्रणय कोळी वारंवार प्रयत्न करतोय, मात्र काय जबरदस्त खेळले होते इकडे हर्ष भोईर. जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहेत, कॅलिबर आहे आणि एक्झिक्यूट करावं लागेल. प्रणय टू रोहित, स्लो डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी. ही खासियत आहे प्रणय कोळीची. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. असं एकूणच जर अमित पॅकरच्या संघाकडे बघितलं ना, तर एक समतोल संघ आहे. चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे, चांगले गोलंदाज आहेत, मात्र कुठेतरी ते डिलिव्हर करत नव्हते. मात्र या घडीला ते डिलिव्हर करावं लागेल, कारण या स्पर्धेत आता त्यांच्यासाठी वेळ कमी आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा चेंडू काढणार, मिळतील 4 धावा. चौकार. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा वर पिच केलाय चेंडू. अपील नाहीये, प्रणय कडून अपील नाहीये. एक्साइटमेंट जास्त होती कीपर आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू मोहित कडून, मात्र इथे प्रणय कडून अपील नाही. प्रणयला पाहिलं की आउटसाइड लेग स्टंप थोडासा चेंडू दिसतोय आय थिंक, आणि म्हणूनच त्यांनी कुठलंही अपील केलं नाहीये. फेअर गेम प्रणय कोळी कडून. धाव संख्या 8, चेंडू संपले आतापर्यंत 5. नेक्स्ट बॉल, यावेळेला ऑन द पॅड येतोय किंवा काय, लेट्स सी काय घडलंय. फलंदाज मात्र इथे बाद होतोय आय थिंक. यस अंपायर. यस अंपायर, एज लागले का? यस यस, बॅटने आले, थँक्यू. त्यामुळे झेलबाद झालेत, अतिशय चांगला झेल टिपलाय तिथे. आणि इथे आपण बघतोय पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय. विकेट डाऊन. DJ Siday remix. DJ Siday remix. Sal Boonsay. Sal Boonsay.
Thank you, DJ. Rohit Bharadwaj back to pavilion. Big wicket. Well bowled, Pranay Kohli. Good catch by Devendra Pedwekar. अमित पॅकर जो गडी पाहिजे होता तो बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील. अमित पॅकर won the toss and elected to field first. महत्वपूर्ण सामना आहे. इथे जिंकून पुढची फेरी गाठायची असेल तर निश्चितच चमकदार कामगिरी करावी लागेल. नवीन गोलंदाज अर्जुन आडे कन्सिस्टंट राहिलाय या मालिकेत. पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स कडून अर्जुन आडे. दोन चांगले टॅलेंटेड खेळाडू आमने सामने. एका बाजूला मुर्दा गावातील खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला राईचा खेळाडू आहे. गोलंदाज राईचा आहे, बॅटर मुर्द्याचा आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. लेदर बॉल क्रिकेटचं अतिशय चांगलं प्रशिक्षण दोघेही घेतात. लेट्स सी. यावेळेला 40 फटके. चेंडू मात्र हवेत आहे. झेल होणार का? झेल सुटलाय. थोडस जास्त स्टायलिश झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय आणि हा झेल सुटलाय. इथे अर्जुनला यश मिळत होतं मात्र ते राहिले. एक धाव सुद्धा मिळते. या एका धावने संघाची धाव संख्या 9 वर जाऊन पोहोचले. परवेज मैन फ्रॉम उत्तन. ये गलती जरूर हुई है. मात्र कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. चीअर अप करावं लागेल. अजून काही संपलेलं नाहीये. थोडस अजून शरीरामध्ये नक्कीच पॉवर जनरेट करण्याची गरज आहे. गुड बॉल. तितका स्टायलिश फटका बघायला मिळतोय. वेदांत पाटील यांच्या बॅट मधून सॉफ्ट हँडने केलेला फटका. दुसरी धाव तिथे पूर्ण केली जाते. कोऑर्डिनेशन बघा अप्रतिम आहे या दोन्ही क्रिकेटर मध्ये. आणि हे दोन्ही क्रिकेटर जर बघितले तर निश्चितच या 2 धावा संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले. 11 धावा 1 गडी बाद. अर्जुन पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईडचा इशारा. अर्जुन सरप्राईज आहे मात्र हा वाईड आहे. पंचांनी दिशा ओळखली आणि नंतर वाईड घोषित केलाय. रॉयल स्टनर जरा प्लीज जो खाया है उसको उठाना है. और मैं देख रहा था पिछले 2 घंटों से आप खा रहे थे. या वेळेला हा महत्वपूर्ण मोठा फटका. काय शॉट खेळलेत वेदांत पाटील. नाव काफी आहे. षटकार आलाय आणि हीच एक त्रुटी राहिली आहे तिकडे अर्जुन आडेची की ओव्हरपिच चेंडू तो नेहमी सांगत आलाय षटकार. चेंडू येईल का तिकडून? आलाय सांगडीचे. धावसंख्या 18. अर्जुन आडेवर आक्रमण. वेदांत पूर्ण कल्पना आहे वेदांतला की अर्जुन काय गोलंदाजी टाकतो, त्याची मुवमेंट काय, त्याच्या मनात काय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावसाठी संधी. प्रोफेशनलिझम इथे दिसून येते. व्यावसायिकता दाखवतो इथे वेदांत पाटील. अप्रतिम क्रिकेट. धाव संख्या 20. याला म्हणतात कमबॅक. पहिल्या षटकात गडी बाद झाल्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं होतं. पहिला गडी बाद झाला त्यावेळेला धाव संख्या होती ती म्हणजे 8
आणि आता 12 धावांची पार्टनरशिप सुरू आहे. व्हेरी गुड क्रिकेट बाय वेदांत पाटील. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देणारा हा माणूस. फलटास डिलिव्हरी होती, फक्त ड्राईव्ह केलाय चेंडू येते कव्हर पॉइंटला. खराब क्षेत्ररक्षण तिथे मोहित पाटील यांचं. फक्त एकच धाव. काही हरकत नाही, उचलून ठेवा मित्रांनो. कचरा कुंडीमध्ये उचलून ठेवा, हरकत नाही. दुसऱ्यांचं उष्ट उचललं तर चांगलं असतं असं शिकवलंय. आणि चांगला मुलगा आहे यश जाधव, चांगला मुलगा आहे, मला माहिती आहे. दॅट्स अ गुड बॉल. या वेळेला हा चेंडू महत्वपूर्ण होता. चेंडू इथे निर्धाव जातोय. षटक संपतायत 2, धावसंख्या 21, सरासरी 10.5ची, गडी बाद झाला 1. ही स्थिती आहे या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचच्या पहिल्या इनिंगची. अजून भरपूर काही शिल्लक आहे या मॅच मध्ये. थोड्याच वेळात ती गोष्ट आपल्याला कळेल. अमित पॅकर्स आपण बघतोय, हा संघ लढतोय गोलंदाजी मध्ये, तर बॅटिंग मध्ये आहे स्टार बॉयज. सभी प्लेयर्स का हार्दिक हार्दिक स्वागत है सुपर बॉयज. हे आया रे यूपीएल धूम मचाने ने, आया रे यूपीएल जश्न बनाने. बीएसयूजीचा आमचा एक खेळाडू मात्र जितू पॅकर टीम मधून खेळताना दिसणार आहे. धावसंख्या झाली 21. अजिंक्य, जितू पॅकर टीम, यार क्या बात है. आकाश धतकर, उदय पाटील, अजिंक्य म्हात्रे, काय बॅटिंग लाईनअप आहे. संदीप शेट्टी, मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी संदीपची राहिली होती. या सामन्यात देखील अमित तरेला अपेक्षा असतील संदीप कडून. मात्र सगळं लक्ष वेदांतवर लागलंय. काय इनिंग खेळतोय वेदांत. आतापर्यंत 11 धावा 4 चेंडू मध्ये, एक अप्रतिम षटकार ठोकलाय वेदांतनं. ग्रेट बॅटिंग, वेल प्लेड. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. मात्र या गडीला भरपूर वेगाने आले होते अर्सलान. एकच धाव मिळेल. 22. नेक्स्ट बॉल. गुड शॉट, गुड शॉट. यावेळेला जर बघितला तर निश्चितच दुसरी धाव ऑन असेल का. सनी पटेल भरपूर वेगाने येत आहेत, चांगले खेळाडू आहेत. आणि मगाशी त्यांनी आपली चूक देखील मान्य केली की यस मी एक चांगला फिल्डर आहे, मात्र माझ्याकडून जी चूक झाली होती ती मी कॅपिटलाइज करेल म्हणून. आणि काय बॅटिंग दाखवली सनी पटेलनं, अफलातून. संदीप शेट्टी वन्स अगेन. वेगवान चेंडू, हेच जरूर लागले, मात्र इथे चेंडू बीट करून जाणार सीमा रेषा पार. चौकार. वेलकम बाउंड्री फॉर स्टार बॉयज. संदीप शेट्टी लकी बाउंड्री मिळते इथे नक्कीच स्टार बॉयज टीमला. चार धावांनी संघाची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचले. 27, लॉस ऑफ 1 विकेट. रोहित भारद्वाज बाद झाला होता, 5 धावा केल्या होत्या. यावेळेला बॅकफुटवर खेळण्यास भाग पाडलाय. वेगवान चेंडू, वेल बोल्ड संदीप, अप्रतिम कामगिरी. प्रेमानं सँडी म्हटलं जातं, प्रेमानं आपडी म्हटलं जातं, आणि तेच गाणं आमच्या डीजे वाल्याने वाजवलंय.
यावेळेला वेगळा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली काय घडलंय, अपील मात्र लेट केलंय, चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. काहीतरी वेगळा प्रयत्न दिसतोय तिकडे निश्चितच वेदांत पाटील यांचा. हर जाऊन लगेच सांगेल की यस दादा इथे चूक घडतंय, या गोष्टी सांभाळाव्या लागतील. या मॅच मध्ये अजून 13 चेंडू यायचे बाकी आहेत. या षटकातील 1 चेंडू आणि अजून 2 षटक, त्यामुळे धावसंख्येला आपण आकार देऊ शकतो. तू फक्त उभा राहा. संयमाचा खेळ आहे, सातत्याचा खेळ आहे, क्रिकेट हा खेळ आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय मात्र फटका योग्य नाहीये. धाव फक्त मिळणार एक. काय कमबॅक केलंय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे संदीप शेट्टीची. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 21. या षटकात फक्त 7 धावा. वेल बोल्ड संदीप शेट्टी, डिलिव्हर केलंय, वेळेवर डिलिव्हर केलंय अमित तरेसाठी, अमित पॅकरसाठी. 3 षटक संपलेले आहेत, धावसंख्या 28, गडी बाद 1. घेऊया ड्रिंक्स ब्रेक. सचिन जैन, ये क्या चल रहा है? सुपर बॉयज आयोजित युनिटी प्रीमियर लीग सीजन 1 आला रे UPL धूम मचा रे रे. आला रे UPL जश्न बनाने ने. सुपर बॉल UPL मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर बॉल, सुपर बॉल आला रे UPL धूम मचा रे रे. आला रे UPL जश्न बनाने ने. हा क्रिकेटचा संग्राम आहे, जिंकण्यासाठी तयार आहे. हा क्रिकेटचा संग्राम आहे, जिंकण्यासाठी तयार आहे. सुपर बॉल UPL मध्ये सर्व क्रिकेट खेळाडूंच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर बॉल, सुपर बॉल. थँक्यू. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ओव्हर होत आहे आणि निश्चितच आपण बघतोय आपली ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. मनीष वैती आमचे टीकाकार इथे बसलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. षटक संपलेले 3, धावसंख्या 28, गडी बाद 1 ही स्थिती आहे स्टार बॉयज टीमची. येणारी 2 षटक अजून 22 धावा आल्या तर या मॅचला मजा येणार आहे. वेदांत ऑन स्ट्राईक, प्रणय कोळी आपला एंड बदलतोय. आता मात्र मुंबई एंड कडून प्रणय कोळी टू वेदांत पाटील. लेग ब्रेक डिलिव्हरी, चेंडू हात भर वळलाय, वाईटचा इशारा येतोय, अवांतर धाव. यशाच्या पाठीमागे कॅप्टन एस्टेल गौऱ्या. मात्र मागच्या 2 सामन्यात तो कर्णधार नव्हता. देवेंद्र पेडवेकर टॉस उडवतोय. काहीतरी वेगळी गणित आहे तिथे अमित तरेची. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. या वेळेला आपल्या लेग ब्रेक गोलंदाजीने फसवलंय इकडे. काय बोटांची जादू आहे. मागच्या 4-5 वर्षात या मुलाला सातत्याने पाहिलंय. वेगवेगळ्या संघांमधून खेळतो, अप्रतिम कामगिरी. आणि खास करून जी मलाडला मालवणीला जी स्पर्धा आम्ही केली त्या स्पर्धेमध्ये तर तो सुपरमॅन होता. प्रणय कोळी. या वेळेला मात्र वेदांचा जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळतात. हा स्ट्रोक बनवलाय आणि काय जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळतोय. गुड शॉट वेदांत, 6 धावा. क्लीन हिटिंग.
गुड बॅटिंग बाय वेदांत पाटील. आतापर्यंत नाबाद 23 धावा 11 चेंडूंमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. अमित पॅकर संघासमोर एक जबरदस्त टार्गेट उभं राहतंय. याचं कारण आहे वेदांत पाटील. 23 धावा महत्वाच्या क्षणी तो डिलिव्हर करताना दिसतोय टीम स्टार बॉयज साठी. काय जबरदस्त ऑप्शन मध्ये निवड करण्यात आली होती, जबरदस्त बोली लावण्यात आली होती वेदांतवर आणि त्याचा पुरेपूर वापर करताना वेदांत पाटील. यावेळेला फुलटॉस डिलिव्हरी ती फलंदाज बाद होईल. ऑन द पॅड चेंडू लागतोय. वेदांतचा बळी मिळवला इथे प्रणय कोहलीनं. मोठा अडसर दूर झालाय. वेल बोल्ड प्रणय कोहली. विकेट डाऊन. धावसंख्या 35 असताना दुसरा फलंदाज बाद. यूपीएल में 23 धावा केल्या वेदांतनं. थँक्यू व्हेरी मच डीजे. स्वागत है सुपर बॉयज. हे आया रे यूपीएल धूम मचाने ने. आया रे यूपीएल जश्न बनाने ने. ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार है. ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार है. Thank you. सुपर बॉय. 35 धावा 2 गडी बाद. वेदांत परतलाय. 23 धावा केल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप माची. आज संदीपनं आपल्या संघासाठी डिलिव्हर केलेलं नाहीये. ही वेळ आहे. लेट्स सी प्रणय कोहली वर्सेस संदीप माची. यावेळेला फटका जरूर झालाय. मोहितचं चांगलं क्षेत्ररक्षण. फायनली एकच धाव. युनिटी प्रीमियर लीग एक अप्रतिम स्पर्धा आहे आणि प्रत्येक खेळाडूला एक संधी आहे आपलं टॅलेंट दाखवण्याचं. स्टार बॉयज आतापर्यंत 36 धावा फलकावर आहेत. प्रणय कोहली पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला हर्ष भोईर. एज लागले. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. वेल बोल्ड प्रणय कोहली. बघा वेदांत बाद झालाय आणि त्यानंतर आता हर्ष देखील बाद झालाय. चांगली पार्टनरशिप झाली होती या दोघांमध्ये, मात्र त्यानंतर त्याला परतावं लागतंय. 2 धक्के इथे मात्र दिलेत ते म्हणजे प्रणय कोहलीनं. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अमित पॅकरचा संघ आलाय. वेल डन. थँक्यू डीजे. हर्ष बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील. मॅन फ्रॉम शिवचंद्र. आयकॉन खेळाडू आहेत. जबरदस्त क्रिकेटपट्टू. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व. अगदी सुप्रीमो मध्ये सुप्रीमो कामगिरी. कतार पर्यंतचा प्रवास. भरपूर मोठा अनुभव आहे. मात्र या वेळेला जे चेंडू शिल्लक आहेत, तब्बल 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 7 चेंडू मध्ये यावेळेला इथून हा रिव्हर्स खेळण्याचा का प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट नाहीये, मात्र कदाचित तिथे काय घडतंय. आता डायरेक्ट हिट जरूर झालाय. फलंदाजाला परतावं लागेल. संदीप माची बॅक टू पवेलियन. काही एक गरज नव्हती धाव घेण्याची, मात्र संदीप माचीला परतावं लागेल. विकेट डाऊन. काय जबरदस्त डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. केतन सोलंकी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या रूपाने बाद झाले ते म्हणजे संदीप माची. पुन्हा एकदा डिसअपॉइंट असतील. मात्र इथे कैवल्य त्याच्या एक्झॅक्टली मनात काय होतं कळायला मार्ग नाही. रिव्हर्स स्वीप खेळलेत, त्यानंतर चुकीचा कॉल.
संदीप माचीला परतावं लागलंय, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र तो धावचीच्यावर पाणी इथे बाद झालाय. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या एकूणच इनिंग मध्ये. अजूनही 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. तसं जर झालं तर ही मॅच कडक होणार. धाव संख्या 36 आहे. गोलंदाजी मार्कवर अस्लान खोत. प्रीमियर लीगच्या सामन्यामध्ये बऱ्याच खेळाडूंना बरेच गोष्टी शिकायला मिळतात. खास करून नेतृत्व कसं करायचं, फिल्डिंग प्लेसमेंट कशी लावायची, मॅच मध्ये कसं राहायचं, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि नक्कीच आपल्या या मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंना आयकॉन खेळाडूंकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. अर्सलान यावेळेला काय फटका खेळले, 4 धावा. व्हॉट ए शॉट बाय कैवल्य पाटील. ऍब्सोल्यूट ब्युटी बाय कैवल्य. 4 धावा. ब्रँडेड फटका होता हा. अमित पॅकर हा संघ आपण बघतोय. घोडबंदरची आत्ताच गावदेवीची यात्रा पाहिली, पालखीचा सोहळा, त्यानंतर यात्रा, अफलातून सर्व काही होतं आणि घोडबंदर ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद तिथे आम्हाला पाहायला मिळाला. मनापासून कौतुक आहे घोडबंदर गावाचं. काय ऐतिहासिक गाव आहे आणि येत्या काही वर्षात तिथे शिवसृष्टी देखील होत आहे. ही महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि निश्चितच आमच्या अमित तरे अतिशय चांगले प्रयत्न करतायत. अमितला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र अर्सलान पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेला जोरकस चेंडू आहे, इथे मिस केलाय हा चेंडू. अतिशय चांगला पलटवार. गुड कमबॅक बाय अर्सलान. मगाचा चेंडू ओव्हर पिच होता, त्याला जबरदस्त ड्राईव्ह केलं होतं ते म्हणजे कैवल्यनं. 4 धावांचा तो फटका होता. धावसंख्या 40 आहे. अजून एखादा मोठा फटका, अजून एखादा मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत कैवल्य आणि स्टार बॉयचे विपुल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार गोलंदाजी. अर्सलान खोत. हे मैदान माझं आहे हे दाखवताना, या मैदानावर भरपूर सराव केलाय, या मैदानावरच घडलोय हे दाखवताना अर्सलान खोत. क्या बात आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप, हा फटका योग्य नाहीये. देवेंद्र पेडवेकर हे चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र क्रीज सोडावं लागेल तिथे बॅटरला, ते म्हणजे केतनला. विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे, मात्र इथे फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. त्याला माहित आहे रे. थँक्यू. या आता यायला हरकत नाही. लक्षात घ्या रूल काय आहे. 30 यार्ड सर्कल तुम्ही बाहेर यायच्या अगोदर मेन क्रॉस झाली पाहिजे, हा रूल आहे. त्यामुळे जास्त ओरडण्यापेक्षा सगळ्यांना व्यवस्थित सांगा की रूल काय आहे. धाव संख्या 41. रिव्हर्स स्विफ्ट आणि रिव्हर्स स्विफ्टचा हा फटका जर बघितला तर योग्य नव्हता, मात्र इथे 2 धावा जरूर मिळतील. धाव संख्या 43 वर जाऊन पोहोचले. कैवल्य प्रयत्नशील आहेत. कैवल्यचे अनेक स्विचिटचे फटके आम्ही पाहिलेत जे सीमारेषा बाहेर गेलेत. खास करून अजिंक्यच्या मैदानामध्ये कैवल्यचं रौद्र रूप आम्ही पाहिले बऱ्याच वेळा. धाव संख्या 43 आहे. 43. अर्सलान टू कैवल्य. यावेळेला चांगला फटका आहे, बघायचा आहे सनी पटेल काय करतील. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. मात्र या घडीला या 2च धावा आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 45.
45 धावा 46 धावा विजयासाठी असतील. एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर आहे कारण चेंडू शिल्लक आहे 30 धावा करायच्या असतील 46. मात्र युनिटी प्रीमियर लीगचे आमचे जे आयोजक आहेत त्यांनी काही गोष्टी व्रॅपअप केलेत कारण त्यांना माहिती आहे आजचा दिवस आता लगेच संपतोय आणि उद्याच्या दिवसात आपण निश्चितच येणार आहोत भरपूर वेगानं. संघ असतील सना 11 श्रेय 11 रॉयल स्टार ए आणि सिंग बॉयज. निश्चितच मनापासून कौतुक आहे स्पर्धेचं. 46 to win. थोडी या विश्रांतीनंतर पुन्हा इथे जॉईन करतोय. सर्व क्रिकेट रसिकांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आला रे UPL धूम मचा रे रे. आला रे UPL जश्न बनाने ने. हा क्रिकेटचा संग्राम आहे जिंकण्यासाठी तयार आहे. हा क्रिकेटचा संग्राम आहे जिंकण्यासाठी तयार आहे. सुपर बॉल. UPL मध्ये सर्व क्रिकेट खेळाडूंच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर बॉल सुपर बॉल. चला बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. आमचे दोन्ही पंच तिकडे उपस्थित आहेत आणि समोरचा संघ देखील उपस्थित आहे. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 46 धावांसह 5 षटकांचा सामना आपण बघतोय. अप्रतिम पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाले. अमोल बेतुसकर, अशोक राऊत आणि गुणेश मात्रे यांची. त्यानंतर जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट दिका स्पोर्टचे आमचे सगळे प्रतिनिधी. मनापासून कौतुक आहे. दिनेश परमार असो, कौशल असो, मुस्तकीम असो, अशोक पाल असो, उस्मान असो, तसेच आमचे गुणलेखक मित्र देखील अतिशय चांगली कामगिरी करतायत. त्यांचं देखील कौतुक आहे. नितेश यांचं देखील मनापासून कौतुक आहे. रागडची जोडी मैदानात उतरते. देवेंद्र पेडवेकर आणि प्रणय कोळी. 46 टिफिन
गोलंदाजी मार्क नो डाऊट कैवल्य पाटील असतील. येत्या 13 आणि 14 मेला एक जबरदस्त मोठी स्पर्धा सन्माननीय जक्की पटेल आणि आसिफ साजिद पटेल यांच्या माध्यमातून होत आहे. स्वर्गीय आसिफ गुलाम रसूल पटेल चषक 2023. 13 आणि 14 2 लाखाचं प्रथम पारितोषिक असेल, 1 लाखाचं द्वितीय पारितोषिक असेल. तर येत्या 5, 6, 7 तारखेला बालयोगी सदानंद महाराज राईला श्रद्धांजली चषकाचं देखील आयोजन होत आहे. तर 46 टू विन आहे. 46 धावांचं लक्ष आहे. आघाडीची जोडी मैदानात आहे. चला मॅच ऑन करूया, कारण या मैदानावर आता जबरदस्त रेलचेल सुरू होईल इकडच्या पब्लिकची. कैवल्य पाटील मॅन फ्रॉम जुचंद्र वसई एंड कडून गोलंदाजी करताना समोर बॅटर आहे प्रणय कोळी. आयकॉन वर्सेस आयकॉन. शॉर्ट पिच चेंडू, मात्र या चेंडूला पहिल्याच प्रथम भिरकावून दिलंय. येस, काय घडलंय? चौकार आहे की षटकार आहे? चार धावा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 4 धावा. आता काय स्ट्रोक खेळले तिथे, ते म्हणजे प्रणय कोळी. अप्रतिम टेलिकास्ट देखील पाहायला मिळतंय. 4 धावा सुरुवात केलंय. शॉर्ट पिच चेंडू होता. आतापर्यंत 27 षटकार चौकार लागलेत आणि 25 षटकार लागलेत. गुड कमबॅक बाय कैवल्य पाटील. हे दोन असे खेळाडू आहेत ना की पलटवार काय असतोय त्यांना माहिती आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये वेगाने येतात. ज्या वेगाने त्यांना त्यांच्यावर आक्रमण केलं जातं. हे असे दोन खेळाडू आमने सामने. एका बाजूला कैवल्य तर दुसऱ्या बाजूला प्रणय कोळी. काय बॅटल सुरू आहे, मनापासून आनंद होतोय. स्लो डिलिव्हरी आहे. हा जेल होईल का? मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. चुकीची पद्धत होती जेल टिपण्याची किंवा चेंडू अडवण्याची, ती म्हणजे वैभवची. हा जेल होऊ शकला असता, मात्र एफर्ट्स कमी होते. 4 धावा, उपयुक्त चौकार. थँक्यू डीजे. काय बोलल्या? शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. इथे मात्र कट केलाय. अजून एक चौकार, अजून एक चौकार. प्रणय कोळी क्रुशियल मोमेंटला डिलिव्हर करताना दिसतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, 1 डॉट आलाय आणि 3 चौकार आलेत. प्रणय कोळी, या सामन्यात मला अमित तरेला दाखवून द्यायचंय की यस मी आयकॉन खेळाडू आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा चुकीचा फटका आहे, मात्र हा झेल टिपला जातोय. काही एक गरज नव्हती या गोष्टीची. प्रणयला ढकलून देण्याची गरज होती, मात्र प्रणय बाद झालाय. वेदांत चेंडू दे. प्रणय कोळी बाद झालाय. प्रणयचा आज सातत्य दिसून आलं नाहीये. 3 चौकार आल्यानंतर थोडस थंड दिमागाने खेळायला पाहिजे होतं, मात्र चुकीचा फटका. प्रणय बाद झालाय. पुन्हा इथं डिसअपॉइंट करतायत.
आणि एक विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा स्टार बॉईज संघ या मॅच मध्ये येऊ शकतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याचा फॅन क्लब मोठा आहे तो मोहित पाडेल. 3 चौकार प्रणय कोळीच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले, मात्र तो लवकर बाद झालाय. धावसंख्या 12 आहे. 5 चेंडू मध्ये गडी बाद 1 झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर गडी बाद. हे असं षटक हाताळतोय तो म्हणजे कैवल्य बंधू. यावेळा कॉन्टेस्ट बघायला आवडेल. कैवल्य वर्सेस मोहित पाडेल. काय प्लॅन असेल कैवल्यचा मोहित साठी, किंवा मोहितचा काय प्लॅन आहे कैवल्य साठी. लेट्स सी, इंटरेस्टिंग असेल बॅटल. या वेळेला हा झेल उडालाय, मात्र झेल इथे सुटतोय. कदाचित धावचीत होऊ शकेल, मात्र नाही. धाव घेण्याचा का प्रयत्न केला जात नाहीये. खराब कामगिरी इथे पुन्हा एकदा मोहितची. ही 1 धाव इथे पूर्ण झाली आहे आणि 1 विकेट देखील पडदा पडदा राहिलाय. फ्रेम मध्ये कुठेही नाहीयेत. मोहित पाडेल अमित पाकर टीमचा भाग जरूर आहेत, मात्र क्रिकेट आज अप टू डेट नाहीये. धावसंख्या 13 झालेली आहे. आता इक्वेशन काय सांगतंय, येणारे 24 चेंडू आणि करायचे 33 धावा. 24 चेंडू 33 धावा म्हणजे षटका मागे जर विचार केला तर 8.25 ची सरासरी, आणि सरासरी बीट करायची असेल तर उभं राहावं लागेल देवेंद्र पेडवेकरला. मात्र बॅटिंग लाईनअप मोठी आहे इथे. अमित पाकरच्या बॅटिंग लाईन कडे बघितलं तर नो डाऊट मागच्या मॅच मधील हिरो फलंदाज सनी पटेल आहे. नो डाऊट ऍस्टल गौरे आहेत. नो डाऊट मिस्टर अर्जुन आडे आहेत. लक्ष आहे आमचं. अमित तरेने अफलातून संघ बनवलाय आणि प्रत्येक प्लेअरवर अफलातून खर्च देखील केलाय. गोलंदाजी मार्कवर ही चाल आहे. नितीन वारे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. यस, बॅटिंग पॉवर प्ले. थँक्यू व्हेरी मच अंपायर. महत्वपूर्ण क्षण असतील. काय करणार इथे मोहित, आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवणार का. नितीन वारे टू मोहित पाटील. या वेळेला हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिल्या सामन्यात 10 चेंडू मध्ये 10 धावा, दुसऱ्या सामन्यात 0 बाद आणि तिसऱ्या सामन्यात आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 1 धाव. स्ट्राइक रेट भरपूर कमी आहे. लगेच काहीतरी कान मंत्र दिला जातोय देवेंद्र यांच्या मार्फत. या वेळेला मोहितच्या बॅट मधून एक कडक शॉट. सीमारेषा वेधणारा हा षटकार, आणि काय कॉन्फिडन्स मिळाला असेल या षटकारानं मोहितला आणि एकूणच टीम अमित पॅकरला. वेल डन षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचली 19 वर. एवढा अजून एक चांगला फटके, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली नाहीये. मात्र चांगली गोष्ट झाली की स्ट्राइक रोटेट झालाय. देवेंद्र पेडवेकर स्ट्राइक कडे आलाय, ज्याच्याकडे देखील ताकद आहे.
अमित पॅकरचा एक महत्वाचा फलंदाज आहे तो देवेंद्र पेडवेकर, कारण मागच्या सामन्यात देखील देवेंद्रने अतिशय चांगली बॅटिंग केली होती आणि 13 धावा कुठल्या होत्या, 2 षटकार मारले होते, त्यामध्ये महत्वपूर्ण खेळी होती ती. धाव संख्या 20. शॉर्टपिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आहे का, इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, वाईटचा इशारा, अमांतर धाव. संघाची धाव संख्या 21. 21. 46 धावा करायचे आहेत, 21 धावा झालेत, 25 धावांची गरज आहे अजूनही. That's a good hit. षटकार. Effortless 6. Effortless. Stand and delivered. Mr. देवेंद्र पेडवेकर. मात्र प्लॅन चेंज जरूर झालाय. आपण बघतोय एक जबरदस्त डावपेच खेळले, मात्र तो डावपेच सपशेल अपयशी ठरलाय. 22 ला गोलंदाजीसाठी आणलं पाहिजे होतं, मात्र नितीन वारेला आणलं आणि नितीन वारेने आतापर्यंत 2 षटकार खाल्लेत. तब्बल 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. नितीन वारे मागणे ठरतायत. नेक्स्ट बॉल. यावेळेला अजून एक मोठा फटका दिसतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये तिथे वेदांची. परतावा लागेल तिथे देवेंद्र पेडवेकरला. विकेट डाऊन होते. संघाची धाव संख्या 27 आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. चांगला झेल टिपलाय, चांगला झेल टिपलाय. चला न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज. आस्टल. बरेच हार्ड हिटर आहेत, सगळे हार्ड हिटर आहेत. आपण बघतोय प्रणय कोळी मोठा खेळाडू, देवेंद्र हार्ड हिटर आहेत, मोहित पाटील हार्ड हिटर आहेत आणि आता अस्टल गौऱ्या हे देखील हार्ड हिटर आहेत. त्यामुळे एक गेला की दुसरा येतो. अजूनही 19 धावांची गरज आहे. देवेंद्र पेडवेकर 3 चेंडूंना सामोरा गेले, 12 धावा केल्या, 2 उपयुक्त षटकार ठोकलेत. वेल डन देवेंद्र. एकोणीस चेंडूत 19 धावांची गरज आहे. रन बॉल सिच्युएशन आहे. वेल प्लेड देवेंद्र पेडवेकर. अमितचा उजवा हात आज चाललाय. नितीन वारे पुन्हा एकदा सज्ज आहेत. या वेळेला अस्टलच्या मनात काहीतरी वेगळं होतं. हा चेंडू इथे निर्धाव आहे. 18 चेंडूत 19 धावांची अजूनही गरज आहे. आता पुढच्या षटकासाठी कोण? इज इट भावेश पाटील और कैवल्य? प्रश्न विचारलाय. स्टार बॉयज विपुल भाई यांचा हा संघ. टेन्शन आहे, कपाळावर आटे आहेत. सीजन 1 आया रे यूपीएल धूम मचाने ने, आया रे यूपीएल जश्न बनाने. थँक्यू डीजे. सुपर बॉय थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये ज्याने 29 धावा कुठल्या तो सनी पटेल अजून बॅटिंगला नाहीये. हा आहे अमितचा संघ. कदाचित अमितला विश्वास नसेल सनीवर.
मात्र ही क्रिकेट आहे, लक्षात घ्या. प्लॅनिंग प्रत्येक सामन्याकडे वेगळं प्लॅनिंग करावं लागतं आणि अमित पॅकरचा संघ एक वेगळा संघ आहे. मी माशी म्हटलं की अनेक हार्ड हिटर फलंदाज आहेत, सनी पटेल देखील हार्ड हिटर आहेत. मात्र मोहित पाटीलला या सामन्यात एक षटकार ठोकलाय जरूर. 4 चेंडूत आतापर्यंत केलेत 8 धावा. भावेश पाटील टू मोहित पाटील. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल उद्या. उद्या आपण 4 संघांना ऍक्शन मध्ये बघू. सनई 11, श्रे 11, रॉयल स्टनर ए आणि सिंग बॉयज. अनेक चांगले चांगले उत्तम उत्तम खेळाडू उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. रिव्हर्स स्वीप केलंय, क्या बात आहे मोहित पाटील. चेंडू सीमारेच्या पार, चौकार. मी खेळणार, मी जरूर खेळणार, मात्र यश आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये हे दाखवून देताना मोहित पाटील. थँक्यू. चौकार येतोय, धाव संख्या 31 वर उडी घेते. गुड शॉट. यावेळेला अजून एक चांगला फटका, अफलातून षटकार. सामन्याची गणित पूर्णपणे पालटून दिलेत. मॅन फ्रॉम राय मिस्टर मोहित पाटील. मोहित पाटील आपली पॉवर दाखवताना इथे दिसत आहेत. जबरदस्त कामगिरी आणि कॅमेरा विपुल बायवर आहे, टेन्शन आहे. वेल प्लेड मोहित पाटील. याला म्हणतात संयम. एकदा थँक्यू डीजे. काय बॅटिंग केले मोहित ना. पहिल्या 4 चेंडू मध्ये 8 धावा, नंतरच्या 3 चेंडू मध्ये 11 धावा. आतापर्यंत 19 धावांची अफलातून खेळी मोहितच्या बॅट मधून. 22 यावेळा अस्टलच्या बॅट मधून एक अजून मोठा फटका. इट्स अ बेगी. 6 धावा आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 44 टू विन. 2 धावांची गरज आहे आणि 3रं षटक सुरू आहे. अमित पॅकर्सने इथे पॅकअप केलंय जवळजवळ, ते म्हणजे स्टार बॉयज टीमचं. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय, मात्र हा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव. 1 टू विन. कुणी उठून जायचं नाही, लक्षात घ्या. धावा कट होतील. ओ यावेळा हा डॉट बॉल येतोय. अमित पॅकर्स अप्रतिम परफॉर्मन्स राहिलाय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का. खूप दूरवर आहे संदीप. प्रयत्न चांगला केला मात्र इथे ही 1 धाव आणि संघ विजयी होतोय. अमित पॅकरचा अभिनंदन आणि विनंती करतोय सर्वांनी शेक हँड साठी पुढे वा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आजचा दिवस इथे संपलाय, मात्र मॅन ऑफ द मॅच हा किताब आम्ही देणार आहोत लगेच. मॅन ऑफ द मॅच